दौरे आहेत बाहेर सगळ्या तालुक्यामध्ये. साठवण तलावाचे विषय आहेत, बंधाऱ्याचे विषय आहेत, उपसा सिंचन आहे, शहराची पाणी पुरवठा योजना आहे, शहरामध्ये आणखी नवीन काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्यात. बस स्थानकाचं टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली, त्यांना सुद्धा पुढच्या आता मी 3 दिवस नाही, पुढच्या आठवड्यात आल्यानंतर या ठिकाणी त्या सगळ्यांनाच अधिकारी वगैरे आम्ही बैठक घेतोय. 14 कोटी रुपयाचा विषय होता, आणखीनही तिथं 20-25 कोटी रुपये लागत आहेत. आता आणणार आहेत का सांगा. मग आणखीनही 20-20 कोटी रुपयाची तिथं गरज आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्या बसस्थानकाचा विषय सोडून घेऊ. अशा रीतीनं आम्ही कामकाजाला एकदम जलद गतीनं सुरुवात केलेली आहे. फक्त आता विरोधकांनी कुठलंही क्रेडिट आणि आम्ही सत्तेत आहेत येऊ नको म्हणलं. कोणत्या डब्यात बसू? कुठल्या सत्तेत आहेत? कुठल्या सत्तेत आहेत मला सांगा ना. कुठली सत्ता ह्यांना कोण जवळ करणार आणि ह्यांचं काय विषय मला आणखीन पण लक्षातच येत नाही. कशाची सत्ता आहे यांची? तुम्ही मंत्रालयात तुम्हाला कोणी विचारतंय तर का? आणि विनाकारण सत्ता आहे म्हणलायचं निवडणूक. अरे थोडं तर दम काढा. आम्ही 42 वर्षातनं फक्त 4.5 वर्ष सत्तेत आलो, 37 वर्ष विरोधात काढले. थोडे 2-3 वर्ष तरी विरोधामध्ये काय काम करा, थोडं विरोधी पक्षाची भूमिका बजावा, एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगायचं ना. असं गुरगुर किंवा काय खोड्या करायचा प्रयत्न कुणी करू नये विनाकारण. मग